ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. थेट आपण चर्चेकडे यावेळेला वळणार आहोत आणि चर्चा करणार आहोत ओबीसी नेते मृणाल ढोले पाटील यांच्यापासून. सुरुवातीलाच मृणाल ढोले पाटील जी आत्ता मगासपासून आपण चर्चा ऐकली असेल, सगळ्या मान्यवरांचं नेमकं काय म्हणणं आहे, पॅनलिस्टचं आपण ऐकलं असेल, मात्र मूळ मुद्दा तोच आहे की ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील आणि आंदोलक जे आहेत ते आपल्या मुद्द्यावरती ठाम आहेत. दुसरीकडे मात्र विरोधक तशा प्रकारची भूमिका घेताना दिसून येत नाहीये. एका बाजूला देवेंद्रजी फडणवीस ज्या काळामध्ये मुख्यमंत्री होते त्यावेळेला देण्यात आलेला जे आरक्षण होतं ते टिकवता आलं नाही आणि मग पुढच्या काळामध्ये झालेला या आरक्षणाच्या मुद्द्याचा विचका हा महाराष्ट्र सातत्यानं पाहतोय. आता तरी वाटतंय का की हे आरक्षण दिलं जावं, ओबीसीच्याच कोट्यातून हे दिलं जाईल असं आपल्याला वाटतं का? मृणाल ढोले पाटील. विशालजी, सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे ना की ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण हे शक्य नाहीये. ही सत्य गोष्ट आहे, ही मान्य झालेली आहे. जवळजवळ 3 राष्ट्रीय कमिशन म्हणजे नॅशनल कमिशन्स आणि त्याच्यानंतर जवळजवळ 4 स्टेट कमिशन्स, बापट कमिशन असेल, खत्री कमिशन असेल, गायकवाड कमिशन असेल आणि आत्ताचं जे सुनील शुक्रे कमिशन होतं याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण देता येत नाही. त्याच्यामध्ये गायकवाड आयोग आणि शुक्रे आयोग दोघांनीही मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकण्याची शिफारस केलेली आहे. त्यामुळे आपण उगाच दिशाभूल करणारी वक्तव्य करू नका. मिस्टर पोखरकर, आपण विनोद बंद करावे, सभेचे नियम पाळावेत. मी तर बोलत असताना मी मध्ये बोललेलो नाही. मृणालजी, आपला मुद्दा पूर्ण करा. ऐकून घ्या. आमच्या वेळेमध्ये घुसखोरी करू नका. पोखरकरजी, मी आपल्याकडे येईल ना, प्रत्येकाला मी पूर्ण वेळ देणार आहे. पोखरकर मला बोलून द्या. जरा सभाशास्त्राचे नियम पाळा, बेशिस्त सारखं वागू नका. गायकवाड कमिशनने सांगितलं. मूळ मुद्द्याकडे येऊया. पोखरकर, काय चाललंय? गायकवाड कमिशननी सांगितलं होतं की मराठा समाज हा मागास आहे, पण जयश्री पाटील विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र मध्ये सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाज इज नॉट सोशली बॅकवर्ड. मराठा समाज इज अ फॉरवर्ड कम्युनिटी, इज अ पॉलिटिकली डॉमिनंट कम्युनिटी. मराठा समाज हा महाराष्ट्राचा मेन स्ट्रीम आहे. तो साइडलाईन होऊ शकत नाही, तो सोशली बॅकवर्ड होऊ शकत नाही. मराठा समाज महाराष्ट्राचा 1 नंबरचा समाज आहे. मराठा समाज 2 नंबर होऊ शकत नाही, सामाजिक मागास होऊ शकत नाही, हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि मनोज जरांगे त्यांची टीम जे सांगतोय की आम्ही 1 मिनिट, मनोज जरांगे त्यांची टीम जे सांगतोय आम्ही कायद्याचं आम्ही न्यायालयाचं 5 नंबर 569 आहे. गुणरत्नजी, आपल्याकडे देखील येईल मी. आपला जो दाखला आहे तो आपण पोहोचूयात मृणालजींपर्यंत. मृणालजी, आपला मुद्दा अधिक पूर्ण करा. एका बाजूला मराठा समाज आंदोलन करायचं म्हणतंय, दुसरीकडे ओबीसी समाजही रस्त्यावरती उतरण्याचं म्हणतंय. आंदोलन विरुद्ध आंदोलन हे चित्र महाराष्ट्रानं का पाहावं? नाही, सगळ्यात गोष्ट म्हणजे ओबीसी समाज आता आंदोलन करण्याच्या तयारीत नाहीये. त्याचं कारण असं आहे की मराठा समाजाचं हे जे आंदोलन आहे ना, हे आमच्या मते तर फेल जाणार आहे. कारण मला एक सांगा, इथं ज्येष्ठ तज्ञ आपले गुणरत्न साहेब आहेत, ओबीसी मध्ये आरक्षण देण्याचा सरकारला कुठलाही अधिकार नाहीये. तो स्टेट बॅकवर्ड क्लास कमिशनचा अधिकार आहे. मग स्टेट बॅकवर्ड क्लास कमिशनचं ऑफिस मुंबईला आहे का? ते पुण्यामध्ये. हा मुंबईला कशाला मोर्चा काढतायत? हे पॉलिटिकली मोटिवेटेड आहे ना, क्लिअर कळतंय. दुसरी गोष्ट अशी आहे की या जरांगेंच्या ह्याच्यामध्ये जेव्हा व्हायलन्स झालं होतं, म्हणजे जेव्हा त्यांनी मोर्चे काढले होते, व्हायलन्स झालं होतं. माझी आज मागणी आहे महाराष्ट्र सरकारकडं, संदीप कर्णिक IPS यांच्या अधिकारीखाली आपण जे अध्यक्षतेखाली SIT नेमली होती, त्या SITचं झालं काय? जर ती SIT आज त्याचा रिपोर्ट आला असता, त्याच्यावर कारवाई झाली असती ना, हे सगळे जेलमध्ये बसले असते. आम्हाला आंदोलन करायचं नाहीये. ऐक ना पोखरकर दुसऱ्यांना बोलून द्या, जरा बोलून द्या. आमच्या ह्याच्यात अतिक्रमण करू नका. तुम्ही बोलत असताना मी शांतपणे ऐकत होतो. दुसरी गोष्ट अशी आहे, सरकार आंदोलक सरकारकडे मागण्या करतात, काहीतरी सांगताय. बालिश बुद्धी सारखं काय बोलताय तुम्ही? तुम्ही बालिश बुद्धी सारखं वागताय. सरकारला अधिकार नाही ओबीसी मध्ये देण्याचा. आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, ओबीसी मध्ये आम्ही येऊ देणार नाही तुम्हाला. ओबीसी मध्ये आम्ही येऊ देणार नाही तुम्हाला. किती आंदोलन, तुमची जहागिरी का ओबीसी? मृणालजी, तुमची जहागिरी नाही ओबीसी. तुम्ही येऊ द्या, तुम्ही कोण सांगणार येऊ देणार नाही? तुमची काय जहागिरी काय ओबीसी? तुमची काय जहागिरी काय ओबीसी? आमचा अधिकार आहे, आमचा अधिकार आहे ओबीसी, आमचा अधिकार आहे ओबीसी, आमचा हक्क आहे ओबीसी.
तुमची जहागिरी नाहीये. आम्ही ओबीसी तुमचे शब्द परत घ्या. तुमची जागिरी तुमचे शब्द बरं, परत घ्या. आरक्षण तुमची ही जहागिरी कुणाची नाहीये. जहागिरी? ऐकून घेण्याची दुसरीकडे भूमिका सरकार आमचा हक्क समोर एक मागून आम्ही महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो आमचा हक्क की मागून आम्ही मराठा मागणार विरुद्ध नाही. ओबीसी आंदोलन होताना दिसू शकतं आणि त्याची आत्ता कुठेतरी ठिणगी पडल्याचं पाहायला मिळतंय. याचं उत्तर जे आहे ते मी भाजपचे आमदार प्रवीण दरेकरजी यांच्याकडून घेणारच आहे की ही परिस्थिती ते